हॅलो सगळ्यांना माझा नमस्कार. आणि आता मी बनवणार आहे माझ्या स्टाईलचं सँडविच, ज्याच्यामध्ये फक्त काकडी आणि बटाटे टाकणार आहे. काकडी मी सोलून घेतली आहे आणि बटाटे उकडून घेतले आहेत, ते मी आता कट करते आहे. आणि तुम्ही माझे स्किल्स बघू शकतात, किती छान प्रकारे बटाटे कापते आहे मी. नेक्स्ट आहे याच्यामध्ये आपलं रेडी झालेलं आहे हे सगळं. आणि आता मी चटणी बनवणार आहे. चटणी बनवण्यासाठी मी घेतलेली आहे कोथिंबीर, मिरची आणि जिरं आणि लसूण घेतलेलं आहे, आलं नाही घेतलं आहे. आणि मग चीज क्यूब्स घेतले आहेत मी अमूलचे, आणि अमूलचं बटर घेतलं आहे. सो अमूलचं मी क्यूब्स घेतलं आहे कारण की माझ्याकडे स्लाईस चीज अवेलेबल नाही आहे. सो मी ते थोडंसं स्लीट करून घेतलं आहे. आणि मी आता ब्रेडवरती जी बनवलेली चटणी आहे ती लावते आहे. सगळीकडे व्यवस्थित लावा, कारण की प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला चटणीचा स्वाद आला पाहिजे, कारण की चटणी इज द मेन इन्ग्रेडियंट इन दिस. ओके. सो आता मी त्याच्यावरती काकडीची लेअर लावते आहे. काकडीची लेअर लावल्याच्यानंतर बटाटे असेंबल करणार आहे. बटाटे असेंबल केल्याच्यानंतर याच्यामध्ये मी चीज टाकणार आहे. तुम्ही स्लाईस असेल तर तुम्ही स्लाईस चीज टाकू शकतात. आणि मग त्याच्यावरती नेक्स्ट बटर लावणार आहे नेक्स्ट स्लाईसवरती ब्रेडच्या. आणि ब्रेडला तिथे चटणी लावून घ्यायची आहे दुसऱ्या साईडवरती. ठीक आहे. तवा चांगला तापून द्यायचा आहे. आणि मग त्याच्यावरती जी बटर लावलेली साईड आहे ती खाली ठेवायची आहे. दोन्ही साईडला बटर लावून व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. आणि मग खायला रेडी आहे. 4 स्लाईसमध्ये कट करा. त्यावरती लावलेला आहे मी टोमॅटो कॅचअप. आणि इट वॉज अमेझिंग. खूप छान बनलेलं. तुम्ही पण ट्राय करा. ये.